15 ऑगस्ट 1947 ला भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले। अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या मोडीत काढून क्रांतिकारी चळवळींना हा ऐतिहासिक विजय मिळवला होता। त्यामुळे इंग्रजांना पराभव स्वीकारून देश सोडावा लागला। स्वातंत्र्यपूर्व काळात पाकिस्तान देखील भारताचा भाग होता व पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला, म्हणूनच पाकिस्तानात 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि भारतात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो। भारत पाकिस्तान वेगळे झाले खरे, पण दोन्ही देशात संपत्ती वाटपावरून मात्र मतभेद होते। याच विषयी आपण आज एक गोष्ट जाणून घेणार आहोत। 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनी झाली होती, तेव्हा दिल्लीतील 2 लोकांना संपत्ती आणि मालमत्तेचे वितरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। तसेच याबद्दलच्या अटी आणि शर्ती देखील त्यांनाच ठरवाव्या असे सांगण्यात आले। यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व एच.एम. पटेल आणि पाकिस्तानचे चौधरी मोहम्मद अली या दोघांना आपल्या देशाची बाजू मांडून समान वितरण करायचे अधिकार देण्यात आले। जमिनीपासून ते लष्करापर्यंत सर्व संपत्ती दोन्ही देशात विभागली गेली। या संपत्ती वितरणात एक तुकडी गव्हर्नर जनरलची अंगरक्षक रेजिमेंट होती। या रेजिमेंटचे शांततेत विभाजन करण्यात आले, परंतु रेजिमेंटच्या घोड्याच्या प्रसिद्ध बग्गीबद्दल दोन्ही गटात कोणताही करार झाला नव्हता। दोन्ही देशांना ही बग्गी स्वतःकडेच राहावी असे वाटत होते। यावेळी गव्हर्नर जनरलच्या अंगरक्षक दलाचे तत्कालीन कमांड आणि त्यांच्या नायबांनी हा वाद रोखण्यासाठी नाणेफेक केली। भारताने ती नाणेफेक जिंकली आणि ती बग्गी भारताच्या पारड्यात पडली। या गाडीची विशेषता म्हणजे गाडीवर सोन्याचा मुलामा चढवला होता। ब्रिटिश राजवटीत ही गाडी व्हाईसरॉयकडे सोपवण्यात आली होती। स्वातंत्र्यापूर्वी देशाचे व्हाईसरॉय त्यावर स्वार होऊन प्रवास करायचे। भारत देशातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विशेष प्रसंगी देशाचे राष्ट्रपती या शाही गाडीवर स्वार होऊन जात असत। भारताचे पहिले राष्ट्रपती राहिलेले राजेंद्र डॉक्टर प्रसाद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच या गाडीतून राजपथावर गेले होते। भारताचे राष्ट्रपती सुरुवातीच्या काळात या शाही गाडीतूनच सर्व समारंभांना उपस्थिती लावत असत। यासोबतच 330 एकराच्या राष्ट्रपती भवन परिसरात ते फिरत असत। सुरक्षतेच्या कारणामुळे पुढे या गाडीचा वापर कमी होत गेला। एक वेळ अशीही आली की त्याचा वापर पूर्णतः बंद झाला। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून राष्ट्रपतींना बुलेट प्रूफ वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती। पुढे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2014 मध्ये पुन्हा एकदा ही गाडी वापरण्यास सुरुवात केली। ही गाडी वापरायची परंपरा प्रणव मुखर्जीपासून पुन्हा सुरू झाली। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रणव मुखर्जी या गाडीतूनच दाखल झाले होते आणि यापासून ते पुढेही ही क्रिया चालू राहिली। ही गाडीची सारथी करण्यासाठी खास घोडे निवडले जातात। स्वातंत्र्योत्तर काळात 6 ऑस्ट्रेलियन घोडे ही गाडी ओढत असत, पण आता त्यात फक्त 4 घोडे ही गाडी ओढतात। 1984 नंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ही बग्गी दिसली नाही। 40 वर्षानंतर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर गाडीचे दर्शन झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या बग्गीमध्ये कार्यपथावर पोहोचल्या होत्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।